तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आर्गडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपण अतिसंभाव्य प्रश्नसंच 4 घेऊन आलोय। सगळ्यात महत्त्वाचं मी प्रत्येक प्रश्नसंचामध्ये सर्व प्रश्नसंच जो आहे त्यामध्ये सांगतोय की पहिल्यांदा तुम्ही पीडीएफ सोडवा। ती पीडीएफ जी आहे म्हणजे या ज्या सर्व प्रश्नसंचाची पीडीएफ आपल्या संदीप आर्गडे इन्स्टिट्यूट या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल। ती पहिली पीडीएफ डाउनलोड करून पटकन प्रिंट काढून घ्या। प्रिंट काढून त्याच्या प्रिंटवर सोडवायचे, मोबाईलवरती कोणी सोडवायचं नाही। हे कशासाठी करायचंय तर याच्या पाठीमागे उद्देश एकच आहे, तुम्ही पेपर वर्क करा, पेपरवरती सोडवण्याची सवय लावा। ती जेव्हा सोडवताल तेव्हा तुम्हाला टोटल वेळ कळणार आहे की हे 15 प्रश्न सोडवायला किती वेळ गेला, त्यानुसार तुम्हाला नियोजन करता येईल की माझ्या चुका काय होतात आणि त्याच चुका मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे तुम्ही करायला पाहिजे होतं। तर लक्षात ठेवा, प्रिंट काढताना प्रत्येक 15 पानाचे 15 प्रिंट काढू नका, एका पानावर 4 स्लाइड घ्या। ह्या पीपीटीचं डायरेक्ट ॲज इट इज आहे, तुम्हाला 100% फायदा होईल। म्हणून तर ही सिरीज सगळी कंटिन्यू असणार आहे, पण पीडीएफची प्रिंट काढायची म्हणजे काढायची। पुढच्या टेस्टमध्ये कंटिन्यू तुम्हाला मार्क वाढत गेले पाहिजे, लक्षात ठेवा। चला तर मग आपण पाहूया याचं एक्सप्लेनेशन। बघा, पहिला प्रश्न तुमचा जो होता, एक टाकी अनुक्रमे 12 तास व 16 तासात ए व बी या दोन नळांनी भरली जाते। 8 तासामध्ये तिसऱ्या नळाने टाकी रिकामी होते। जर सर्व नळ एकाच वेळी चालू केले तर रिकामी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? आता लक्षात ठेवा, नळ टाकीचा प्रश्न आहे। 2 नळ टाकी भरतायत, एक रिकामी करतोय, याचा अर्थ तुम्हाला 2 पेक्षा जास्त नळ येऊ, 2 पेक्षा भरणारे येऊ, रिकामी होणारे येऊ आले तर त्यांची काय काढायचा? लसावी काढायचा। ए बी सी। पहिला नळ ए भरतो 12 तासामध्ये, दुसरा भरतो किती तासामध्ये? 16 मध्ये, आणि तिसरा रिकामा करतो 8 तासामध्ये। कळलं? मग 12, 16 आणि 8 ह्या तिघांचा लसावी जर केला तर बघा, 12, 16 आणि 18 8 यांचा जर लसावी केला तर लसावी येतो 48, बरोबर? 12 चौक 48, 16 त्रिक 48, 8 सक 48, करेक्ट? मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं, ठीक आहे सर लसावी काढला तुम्ही, लसावी केला, तो लसावी किती आला आपला? तर लसावी आपला आला होता किती? तर लसावी आपला 48 आला होता। मग लक्षात एक गोष्ट आली मला की सर की ए नळाने टाकी भरायला 12 तास लागतात, म्हणजे ए जे नळ भरतायत त्याला प्लस चिन्ह द्यायचं, प्लस जे भरतायत ते प्लस, जे भरतायत ते प्लस, लक्षात ठेवा जे भरतायत ते प्लस। आणि जो रिकामा करतोय, रिकामा कोण करतोय तर तिसरा सी नळ रिकामा करतोय, तिसरा नळ म्हणजे सी म्हणूया आपण, तो रिकामा करतोय मायनस, म्हणजे पहिल्याने भरली, दुसऱ्याने भरली, तिसऱ्याने रिकामी केली, प्लस ह्या दोघांची बेरीज करा, मायनस आहे 4 आणि 3 7, 7तून 1 6 गेला 1, 48 ला भागा, म्हणजे काय होईल? टाकी किती तासात भरेल? 48, म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर। कळतंय? लक्षात ठेवा, भरणारे प्लस, रिकामे करणारा मायनस। ओके, यस। चला पुढचा प्रश्न, 2 संख्यांचा लसावी ज्या टाईपचा, ज्या पॅटर्नचा प्रश्न मी घेतोय 100% म्हणजे एकदम 100% सांगतो, येणाऱ्या कंबाईन मध्ये मी जेवढी सिरीज घेणार आहे त्याच पॅटर्नचे प्रश्न असणार आहे। त्यामुळे जे पॅटर्न मी घेतोय ते पॅटर्न चुकता कामा नये परीक्षेमध्ये, त्यामुळे लक्ष द्या व्यवस्थित। 2 संख्यांचा लसावी दिलाय 144, मसावी दिलाय 8, दुसरी संख्या 72, तर पहिली संख्या काय? सिंपल आहे लसावी मसावीचं, पहिली संख्या पहिली गुणिले दुसरी, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजेच काय असतं तर 2 संख्यांचा जो गुणाकार असतो तोच माझा मसावी आणि लसावीचा गुणाकार असतो, मसावी गुणिले लसावी। ठीक आहे, पहिली संख्या किती आहे मित्रांनो माहित नाही, ती x म्हणूया, गुणिले दुसरी संख्या किती आहे 72, मसावी किती आहे तर 8 गुणिले 144, मग हा जो गुणिले तिकडे जाऊन भागिले होईल, x बरोबर 8 गुणिले 144 भागिले 72, तर लक्षात येईल बघा 72चा दुप्पट 144 आहे, 8 दुने 16, म्हणजे दुसरी संख्या आली, पहिली संख्या आली 16, ऑप्शन नंबर 1 बरोबर। म्हणजे लक्षात काय आलं, कोणता पॅटर्न? लसावी मसावीचा पॅटर्न, पहिली गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी। ह्या पॅटर्नचा प्रश्न लक्षात असू द्या, चुकता कामा नये। बघा पुढचा प्रश्न डायसचा घेतला होता मी, तर याच्यामध्ये काय सांगितलंय? सुयोग्य ठोकळा बनवा, योग्य ठोकळा बनवा, योग्य। तर काय दिसतंय? 6 3 2 5 4 1, तर लक्षात ठेवायचं मधले आकडे बघा,
मग 2च्या शेजारी कोण कोण आहे? 3 शेजारी आहे, 6 शेजारी आहे, 5 शेजारी आहे, 4 शेजारी आहे. मग 2च्या विरुद्ध 1 आला, 2च्या ऑपोजिट कोण आला? 1 आला, 2च्या विरुद्ध 1. बरं, पुढे पुढे बघा 5च्या शेजारी कोण कोण आहे? तर 5च्या शेजारी 2 आहे, 4 आहे, 1 आहे, 3 आहे. म्हणजे 5च्या विरुद्ध 6 आला, 5च्या विरुद्ध 6. 2 जोड्या जुळल्या, साहजिकच 3ची जोडी कोणाबरोबर जुळणार? 4 बरोबर जुळणार. म्हणजे क्लिअर आहे, जोडीपैकी तत्व क्लिअर असतात. जोडीपैकी कोणीतरी एकच दिसणार. मग जर 2 दिसला तर 1 दिसणार नाही, 1 दिसला तर 2 दिसणार नाही, 5 दिसला तर 6 नाही, 6 दिसला तर 5 नाही, 3 दिसला तर 4 नाही, 4 दिसला तर 3 नाही. पण दोघांपैकी कंपल्सरी 1 दिसायलाच हवा. मग बघा इथं 2 दिसतोय, 1 दिसतोय, शक्य आहे का? नाही, चूक. बर, 3 दिसतोय, 2 दिसतोय, 5 दिसतोय, चालेल चालेल. कारण का 2 दिसला तर 1 नको, नाही दिसत. 3 दिसला 4 नको, नाही दिसत. 5 दिसला 6 दिसतो, नाही दिसत. चला पुढे, 1 दिसला तर 2 नको, नाही दिसत. 4 दिसला तर 3 नको, नाही दिसत. 6 दिसला तर 5, हे दोन्ही बरोबर आहेत, करेक्ट. बर, 3 दिसला तर कोण नको? 4 नको. 2 दिसला तर 1 नको, ओके. 6 दिसला, ओके. म्हणजे BCD करेक्ट आहे. BCD म्हणजे ऑप्शन नंबर किती? 2 बरोबर. पहिलं का चुकीचं आहे? कारण 2 आणि 1 पैकी दोघांपैकी एकच यायला हवा होता, इथं 2 आलेत म्हणून चुकलं, लक्षात ठेवा. ओकेच. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. थोडं APGP जो प्रकार आहे, अंकगणितीय श्रेणी, त्यातला प्रश्न घेतला होता मी. बाबूभाईंनी 4,000 रुपयांची व त्यावरील 500 रुपयांची व्याजाची 10 हप्त्यात परतफेड करायचे कबूल केले. म्हणजे बाबूभाईंनी कर्ज किती घेतलं होतं? 4,000 रुपये. त्याच्यावरती व्याज किती? 500 रुपये. म्हणजे टोटल बाबूभाईंनी किती रुपये द्यायचं मंजूर केलं होतं? 4,500. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी असल्यास पहिल्या हप्त्यातील रक्कम किती? तर लक्षात ठेवा, SN इज इक्वल टू SN n/2 कंसात 2a प्लस n-1d हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. हा APचा फॉर्म्युला आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशनचा. लक्षात ठेवा, टोटल किती द्यायचे रे? 4,500 लिहिलं, बरोबर. किती हप्त्यामध्ये द्यायचे रे? किती हप्त्यात द्यायचे? 10 हप्त्यात. म्हणजे 10/2. ठीक आहे. 2 गुणिले पहिला हप्ता काढायचा, ये तसाच, प्लस n-1 म्हणजे 10-1 9 गुणिले पहिल्या हप्त्याची रक्कम दुसऱ्या हप्त्यापेक्षा 10 ने कमी. म्हणजे फरक कितीचा? तर 10चा. म्हणजे वजा फरक, लक्षात ठेवा. वजा का? तर कमी कमी होते म्हणून. मग हे जर विचार केला, यांचा भागाकार जातो 4,500 बरोबर 5, यांचा भागाकार 2a वजा 90, करेक्ट. बर, तर 5 ने भागले इकडे येऊन तर 900 होईल. 900 बरोबर 2a वजा 90, कारण 5 ने भागलं 900 झालं. वजा 9 इकडे प्लस होईल, म्हणजे 2a बरोबर किती होईल बघा? 990. म्हणजे पहिला हप्ता बघा, a बरोबर 990 भागिले 2 म्हणजेच किती रे? 445. 495. येस, 495. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर. कळलं? ह्या दोघांचा भागाकार. म्हणजे हा तुम्हाला फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा आहे. हे बेरजेचं सूत्र आहे. अंकगणित श्रेणी जी आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन, SN इज इक्वल टू n/2 2a n-1d. लक्षात ठेवा, ह्या आधारावरती येणारा प्रश्न. आता पुढचा मिसिंग टर्म घेतला होता मी. मिसिंग टर्म काय प्रश्न आहे बघा. यांचा गुणाकार 3 त्रिक 9, 6 30, 30 प्लस 9 39. येस, 4 चौक 16, 5 7 35, 35 प्लस 16 51. म्हणजे 3 चौक 12, 5 5 25, 25 आणि 12 37. ऑप्शन नंबर 2 बरोबर. कळतंय? यांचा गुणाकार नंतर बेरीज करायची. सोपं होतं. बघा मित्रांनो, आपले जे काही युट्यूबला आता तुम्ही सगळे सबस्क्राईब आहात, अख्ख्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे की संदीप आरगडे सरांनी ही सिरीज चालू केली, तुमच्या कल्याणासाठी चालू केली. मित्रांनो, तुम्ही माझा क्लास करा, क्लास करू नका, ही तुमची चॉईस आहे. पण तुम्हाला कोणालाही 10च्या खाली मी राहू देणार नाही. मेन्सला होऊ द्या, माझं जे रोल आहे तुम्ही करणार. लक्षात ठेवा, तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करा. संदीप आरगडे इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनल आहे, हा व्हिडिओ पण शेअर करा. पोरांना सांगा बाबा सरांनी सिरीज चालू केली, घ्या फायदा. PDF ह्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे, संदीप आरगडे इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनल संदीप आरगडे इन्स्टिट्यूट. आणि आपल्या ॲपचं पण नाव आहे संदीप आरगडे इन्स्टिट्यूट. लक्षात ठेवा. चला पुढे. एका कादंबरीला 380 पाने असून, किती पाने? 380. कादंबरीला 380 पाने आहेत. बर, त्यावर 1 ते 380 क्रमांक पृष्ठ क्रमांक मुद्रित करण्यासाठी संगणकावरील अंकांची किती बटणं लागतील? लक्षात ठेवा. तर आपलं पाठ पाहिजे मित्रांनो, 100 बटनासाठी 192 अंक लागतात. एवढी बटणं लागतात.
100 पानांसाठी ही पानं आहेत, 100 पानांसाठी 192 बटणं लागतात. आता मी कुठपर्यंत आलो? 380 पैकी 100 पर्यंत आलो. उरले 280. त्याला 3 ने गुणा. 3 ने का गुणायचं? कारण 100च्या पुढे 3 अंकी संख्या येतं म्हणून गुणलं. तर 28 त्रिक किती येतं बघा? 28 त्रिक किती येतं? तर 84 म्हणजे 840 आलं. मग 840 आणि यांची बेरीज जर केली तर किती येते बघा? 840 आणि यांची बेरीज जर केली तर किती येते? 2 आणि 0 2, 9 4 13, चाला 1, 10 32. म्हणजे 380 पानाला जर पान क्रमांक द्यायचा असेल तर किती अंक लागतील, किती बटणं लागतील? तर 1032. ऑप्शन नंबर 2 बरोबर. कळतंय? हे व्यवस्थित आणि व्यवस्थित आणि व्यवस्थित लक्षात आलंच पाहिजे. ओके, चला पुढचा. आता थोडं गुणोत्तर प्रमाणमधला जे काही नाण्यांचा प्रश्न आहे तो आयोगाला खूप आवडतो. ज्या टाईपचा पॅटर्न मी घेतोय तो पॅटर्न तुमच्या लक्षातच आला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय काढायला सांगितले ते बघा. पिशवीमध्ये 20 पैशाची नाणी किती? 20 पैशाची नाणी म्हणजे 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे यांचं गुणोत्तर आहे 6 4 2 4 7. बरं, 20 पैशाची नाणी कितीच्या पट्टीत आहे? 4च्या पट्टीत. म्हणजे पर्यायाला 4 ने भाग गेला पाहिजे. हा पर्याय येऊ शकत नाही, हा तिन्ही पण पर्याय येणार. मग आता समीकरण बनवण्याची पद्धत पण मला कळली पाहिजे. समीकरण बनवण्याची पद्धत काय? तर लक्षात ठेवा, गुणोत्तर किती आहे? 6. म्हणजे पहिलं 10 पैशाचं 6च्या पट्टीत म्हणजे 6x ला कितीने गुणूया? तर 10 ने गुणूया. कारण एका पैशाची किंमत 10 पैशाच्या कॉईनची किंमत 10 आहे. बरं, पुढे गेलो. किती आहे? 4x. त्याला कितीने गुणणार रे? 20 पैशाचा आहे. प्लस पुढे किती आहे? 7x. त्याला कितीने गुणणार रे? तर 25. कारण एका कॉईन, ही कॉईनच्या संख्या आहेत, कॉईनच्या संख्या आहेत, त्याची येणार व्हॅल्यू. आणि पुढे 37 रुपये 80 पैसे म्हणजे 3780 पैशामध्ये केलं. बरोबर. मग करा 10 गुणिले 60 10 गुणिले 6 म्हणले की 60x प्लस 20 चौक 80x प्लस 25 7 175x इज इक्वल टू किती? 175x. बरोबर ना? 175x इज इक्वल टू 3780. मग यांचं बेरीज करा, नंतर तिकडे भागाकार करूया आपण. 60 प्लस 80चा विचार केला 140. बरोबर ना? 60 प्लस 40 140. 140 प्लस 175. मग काय होते बघा? 140 प्लस 175 तर 300 किती येते बघा? 315. 315x बरोबर 370 किती? 3780. मग बघा 3780 भागिले 315. मग यांचा जो भाग करीन तो माझी x ची किंमत येईल. तर x ची किंमत किती येते बघूया आपण. चला, भाग आता 315 आपल्याला येत नसतो. मग भागाकार करताना 5 5 ने भाग द्या, उत्तर येऊन जाईल. 5 ने भाग दिला 5 6 30 बरोबर. 5 3 15. 5 ने भाग दिला 5 7 35. उरले 3, उरले 2. 5 5 25, 5 6 30. आता बघा परत भाग देऊया तर कितीने भाग जाईल? 3 ने भाग जाईल. 3 ने भाग दिला की 21 येतं. 3 ने भाग दिला तर किती येतं बघा? 3. 3 दुने 6, 3 5 15, 3 दुने 6. आता परत 21 ने भाग जातो का बघा? 21 1 21, 21 1 21, उरला 4. 21 दुने 42 म्हणजे x ची किंमत आली किती? 12. x ची किंमत आली 12. मग x नको आहे मला काय पाहिजे? 4x पाहिजे. म्हणजेच 20 पैशाचं नाणं 4x आहे ना, म्हणजेच 12 गुणिले 4, 12 चौक 48. मी जाणून बुजून पहिला पर्याय एखादा द्यायला पाहिजे होता 12, कारण 12 चौक 48. ऑप्शन नंबर 2 बरोबर. कळतंय? x ची किंमत नको आहे. समीकरण बनवता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं पर्यायानुसार पहिला लगेच जायचं. जर नाही आलं तर ठीक आहे, इथं उत्तर आता काढता येते आपल्याला. ज्या गुणोत्तरामध्ये दिले त्याला x करायचा, पुढे त्याची व्हॅल्यू, हे करत जायचं. सहज सोपं उत्तर येऊन जातं. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न मी घेतला होता. तो प्रश्न काय होता? तर सोनाली काही काम 24 दिवसात पूर्ण करते. मोनाली ते किती दिवसात पूर्ण करते? 9 दिवसात. प्रणाली एकटी ती 12 दिवसात. मग तिघांनी वेगवेगळे दिवस दिलेत. सुरुवात कामाला बघा, प्रणाली आणि मोनालीने कामाला सुरुवात केली, पण 3 दिवसानंतर दोघी कामाला आल्या नाहीत. त्यामुळे सोनालीला उरलेले काम करणे भाग पडले. तर तिला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागले? आता मला एक गोष्ट कळली मित्रांनो. काय कळलं? तर सोनाली आहे, सोनालीला कितीतरी दिवस लागतात काम पूर्ण करायला? 24. बर, साहजिकच पुढे कोण आहे? मोनाली. मोनालीने किती दिवस काम पूर्ण करायसाठी किती दिवस लागतात? 9 दिवस. आणि पुढची आहे प्रणाली. प्रणालीला काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? 12 दिवस. तिघांचा लसावी जर विचार केला तर येतो 72. किती येतो? 72. 24 त्रिक 72, 9 8 72, 12 सक 72. आता बघा, कामाला सुरुवात कोणी केली? तर मोनाली आणि प्रणाली कामाला सुरुवात केली. हे कामाला सुरुवात केली म्हणजे एका दिवसात त्यांचा 14 खुर्च्या होतील समजून घ्या.
8 आणि 6 दोघांनी सुरुवात केली, मग दोघांचंच घ्यायचंय. टोटल 72 खुर्च्या बनवायच्यात. 8 आणि 6 14. किती दिवस काम केलं? 3 दिवस काम केले. 3 14 त्रिक 42 खुर्च्या झाल्या. कितीपैकी? 72 पैकी 42 खुर्च्या झाल्या. 72 पैकी 42 झाल्या म्हणजे राहिल्या 30 खुर्च्या. आता उरलेलं काम कोणाला करायचे? सोनालीला. सोनाली एका दिवसात किती खुर्च्या बनवते? 3. 3 ने भागलं, उत्तर आलं 10. म्हणून ऑप्शन नंबर किती? 1 बरोबर. कळतंय? लक्षात ठेवा, तिघांचा लसावी. सुरुवात कुणी केली? बरोबर. किती दिवस काम केले तेवढं संपलं. 72 पैकी संपलं, राहिलं 30. करायचं कोणाला? सोनालीला. म्हणून 3 ने भागलं. बघा मित्रांनो, पुढचं लसावी मासावीचाच प्रश्न होता, शाब्दिक स्वरूपाचा होता. एका गोदामात काही बाटल्या आहेत. जर 24 बाटल्यांचा एक खोका बनवला तर 16 बाटल्या उरतात. 30 बाटल्यांचा एक खोका बनवला तर 22 बाटल्या उरतात. आणि 36 बाटल्यांचा एक खोका बनवला तर 28 बाटल्या उरतात. तर गोदामात एकूण बाटल्या किती? तर लक्षात एक गोष्ट सिंपल, डायरेक्ट स्टेटमेंटवर जायचं, स्टेटमेंटवर. आणि पाडा जर पाठ असेल ना मित्रांनो, चुकत नाही. पाडा जर पाठ असेल तर चुकत नाही. तुम्हाला भाग देणाऱ्या कन्सेप्टमध्ये 24चा पाडा म्हणत जायचंय आणि चेक करायचंय. आता ते जर नसेल जमत तर तुमच्या एक लक्षात येईल बघा, 24च्या बाटल्या म्हणलं की किती उरतंय? 16. म्हणजे किती फरक या दोघातला? 8चा फरक आहे. 30 म्हणलं तर किती उरतंय? 8. बर. 36 म्हणलं किती उरतंय? 28. म्हणजे 8चा फरक आहे. फरक 8चा आहे. मग लक्षात ठेवा, तर काय करायचं? तर 24 मधून 16 गेले 8. मग ह्या 24 16 किती? 24 30 आणि 36. 24 8 आला ना फरक सगळ्यांचा. 24 30 आणि 36 यांचा लसावी काढून घेऊ. लसावी चला, कितीने भाग जाईल? 6 ने. साई चौक 24, साई पंच 30, साई 36. परत कितीने भाग जाईल? 2 ने जाईल. बेदुने 4, 5 तसा बेत्रिक 6. मग या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. साई दुने 12, 12 दुने 24. बरोबर ना? 24 5 120, 120 त्रिक 360. म्हणजे 360 ही संख्या येणार. आता उरतायत बघा, कोणत्यानी भागलं तर उरतायत. आता उरतायत म्हणजे बघा, तर याच्यातून काय करायचं? 8 वजा करून घ्या म्हणजे 300 काय येईल? 52. मग सगळ्यांचा कॉमन जो आहे फरक मधला तो वजा करून घ्या म्हणजे 352 अशी संख्या आहे की ज्याला 24 ने भागलं की 16 उरतील. 30 ने भागले की किती उरतील बघा? 30 ने भागले की 22 उरतील. आणि 36 ने भागले की किती? 28 उरतील. बरोबर? यस, करेक्ट. बघा, 36 ने भागलं 352 ही संख्या, 36 ने भागलं तर 28 उरतात का? बघा. यस, करेक्ट. ऑप्शन नंबर किती माझा? 1 बरोबर. ओके, यस, कळलं? चलो. किंवा डायरेक्ट तुम्ही असंही करू शकता बघा, या प्रश्नाला डायरेक्ट भागाकार करू शकता. 24 ने भागायचं याला. 24 एके 24 उरले 11 म्हणजे 112 झालं. 24 चौक 96 बघा, 112 मधून 96 गेले, 16 राहतात. तसाच प्रकार 30चा पाडा. 30 गुणले 11 म्हणलं की 330, 22 उरले. 36चा पाडा म्हणा, 28 उरतात. करेक्ट. बघा पुढचा प्रश्न. आता याच्यात काय दिले बघा, देण्याची देवाणघेवाण ए बी सी डी प्रत्येकाजवळ 100 रुपये आहेत. 100 रुपये. हा, प्रत्येकाजवळ 100 रुपये. ए हा बी ला 20 रुपये देतो. ए हा बी ला किती रुपये देतो? 20 रुपये. बी हा सी ला 10 रुपये देतो. सी ला डी कडून 30 रुपये मिळतात. तर खालीलपैकी वाक्य काय? आता प्रत्येकाजवळ ए बी सी आणि डी चौघजण बघा, प्रत्येकाजवळ 100 रुपये. 100 100 100 आणि 100. करेक्ट. आता वाक्य काय आहे? ए हा बी ला 20 देतो. ए हा बी ला 20 देतो म्हणजे इथं राहते किती? 80. मग इथं 20 ऍड होते म्हणजे किती झालं? 120. करेक्ट. चला, पहिली स्टेप. बी हा सी ला 10 देतो. बी हा सी ला 10 देतो म्हणजे इथं 10 आलं म्हणजे आलं 110. आणि इथं 10 वजा झालं सेकंड स्टेपला म्हणजे हा झालं 110. म्हणजे आता 110 आलं. बरोबर. सी हा डी ला सी ला डी कडून 30 मिळतात. सी ला डी कडून 30 मिळतात म्हणजे इथं वजा 30 म्हणजे इथं 70 झालं. इकडं प्लस 30 होणार. सी ला डी कडून 30 मिळतात म्हणजे प्लस 30 म्हणजे 140. म्हणजे तुम्हाला फायनली कळलं, ए कडे राहिले 80, बी कडे राहिले 110, सी कडे राहिले 140 आणि डी कडे राहिले 70. मग याच्यावर कोणतं वाक्य बरोबर आहे? तर कोणतं योग्य नाही विचारले, चुकीचं कोणतं विचारले? चुकीचं. सी हा सर्वात श्रीमंत आहे, कळतंय, हे बरोबर आहे. आपल्या बरोबर नको, हे चुकीचं पाहिजे. डी हा सर्वात गरीब आहे. डी हा सर्वात गरीब आहे, बरोबर नको आहे. बर.
ए आणि डी यांच्याकडे, ए आणि डी यांच्याकडे, ए आणि डी यांच्याकडे 150 झालं, 150 मिळून जेवढे पैसे आहेत त्याहून जास्त पैसे सी कडे आहेत. ए आणि डी कडे किती 150, त्याहून जास्त सी कडे का नाही, चूक. म्हणजे हे वाक्य चूक, म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर. बी हा डी पेक्षा जास्त श्रीमंत आहे, बी हा डी पेक्षा जास्त श्रीमंत आहे, करेक्ट आहे, हे बरोबर आहे. आपल्याला चुकी शोधायचं होतं, ऑप्शन नंबर 3 बरोबर. चला चला मित्रांनो, तुमच्यासाठी खास 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 आपलं संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ॲप लॉन्च आहे. तुमच्यापैकी जी परीक्षा आता तुम्हाला कंबाईंड ची बाबा काय 30 एप्रिलला परीक्षा आहे, पण व्हिडिओ पाहणारे सगळ्या प्रकारचे विद्यार्थी मित्र असणार. लक्षात ठेवा, तुम्हाला आपल्याला कोणती बॅच लागू द्या, संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ॲपवरती मिळेल. स्पेशल कंबाईनची बॅच मिळेल, स्पेशल राज्यसेवेची बॅच मिळेल किंवा सरळ सेवेची बॅच मिळेल. आणि वन डे रिव्हिजनची बॅच आहे, वन डे रिव्हिजन बॅच, वन डे रिव्हिजन ही सुद्धा आपल्या ॲपवरती जस्ट कालच लॉन्च झाली मित्रांनो. संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ॲपवरती तुम्हाला ती मिळून जाईल. त्याची फी फक्त आणि फक्त 249 रुपये आहे. 249 रुपयामध्ये 15+ व्हिडिओ घेऊन आलोय. तुमची सगळी आणि सगळी फुल अँड फायनल बूस्टर डोस तुम्हाला मिळून जाईल, कळतंय. बाकीची फुल लेंथ बॅच करायची असेल फक्त 999च्या फी मध्ये तुम्हाला मिळून जाईल. काही अडचण आलं तर 98 23 860 110, 99 23 860 110 लक्षात ठेवायचं. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, आता 11 नंबरचा प्रश्न घेतला होता मी. ह्या प्रश्न स्किप करून पुढे जायला पाहिजे, कारण इथं वाचन कौशल्य, हे वाचन खूप मोठं आहे, त्यामुळे तुमचे पुढचे 4 राहू शकतील. अवघड प्रश्न नाहीये, पण हा प्रश्न वाचणे म्हणजे पुढचे 4 प्रश्न धोक्यात घालण्यासारखे आहेत, त्यामुळे आपल्याला तसं करायचं नसतं. असा प्रश्न दिसला तर लक्षात ठेवायचं, हा शेवटी सोडवायचा असतो. इथे पहा, तुम्हाला 7 विषयांची नावं, म्हणजे विषयांची नावं दिले बघा. मानसशास्त्र, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, हिशोबशास्त्र, अशा 7 विषयांची पुस्तके टेबलावर एकावर एक ठेवलेत. लगेच कळलं, 7 पुस्तके, 1 2 3 4 5 6 आणि 7, ठीक आहे, 7 पुस्तकं आहे टेबलावर एकावर एक ठेवलेत. समाजशास्त्राचे पुस्तक सर्व पुस्तकांच्या वर, म्हणजे इथं समाजशास्त्र येणार कन्फर्म, समाजशास्त्र पुस्तक येणार कन्फर्म. आता बघा मित्रांनो, एवढी सगळी माहिती माझी सवय नेहमीची पाहिजे की मला प्रश्न काय दिलाय ते वाचा. अर्थशास्त्राचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या 2 पुस्तकांच्या दरम्यान आहे? अर्थशास्त्राचं पुस्तक कोणाच्या दरम्यान, म्हणजे कोणाबरोबर मधोमध बरोबर अर्थशास्त्राचं पुस्तक येणार, ठीक आहे. हिशोबशास्त्राचे पुस्तक शिक्षणशास्त्राच्या पुस्तकाच्या त्वरित खाली आणि शिक्षणशास्त्राचे पुस्तक समाजशास्त्राच्या पुस्तकात त्वरित खाली, म्हणजे इथं कोण आला, शिक्षणशास्त्र पुस्तक आलं बरोबर. पुढे हिशोबशास्त्र याच्या खाली हिशेब, क्लिअर आलं, ठीक आहे. पुढे अर्थशास्त्राचे पुस्तक मानसशास्त्राच्या पुस्तकाच्या त्वरित वर, म्हणजे मानसच्या वर कोण येणार आहे, अर्थ येणार आहे, म्हणजे मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोघात कोणीतरी असणार. बर, पुढे पुढे बघा, पुढे बरोबर मध्यभागी अर्थशास्त्र पुस्तक नाहीये. हिंदीचं पुस्तक मानसशास्त्राच्या पुस्तकाच्या त्वरित खाली, म्हणजे इथं हिंदी येणार आहे. आता मित्रांनो, हत्तीगांचा गट येणार, हा येता सांगितला तर अर्थशास्त्र मध्ये येतो, म्हणजे अर्थशास्त्र इथे येऊ शकत नाही, साहजिकच राहिलेला विषय इंग्रजी इथे येणार, इथे येणार अर्थ, इथे येणार मानस आणि शेवटी खाली येणार कोणता, हिंदी. मग प्रश्न काय विचारलाय, अर्थशास्त्र कोणाच्या दोघांच्या मध्ये, इंग्रजी व मानसशास्त्र, ऑप्शन नंबर 3 बरोबर. कळतंय, असं कोड्याच्या स्वरूपाचं गणित होतं. पुढचा प्रश्न बघा, ह्याला ॲनालाइज कोडिंग म्हणतात. ॲनालाइज कोडिंग मध्ये तुम्हाला नेहमी सेव्ह मोर मनी चं ह्याचं कोडिंग इथं दिलंय बरोबर. सेव्ह मोर मनीचं उत्तर काढायचंय. टाइम अँड मनीचं कोडिंग दिलंय. मॅनेज मनी ज्युडिशियसली हा दिले बघा सगळ्यांचं कोडिंग. तर मला नेहमी प्रश्न काय दिलाय तिथं नजर मारणं गरजेचं आहे. सेव्ह मोर मनी हा शब्द जो आहे तो पहा, म्हणजे मला सेव्हचं कोडिंग काढायचंय, मोरचं कोडिंग काढायचंय, मनीचं कोडिंग काढायचंय. ठीक आहे, ठीक आहे. बघा आता मग मला शब्द शोधायला सुरुवात केली पाहिजे. मनी इथं दिसतंय बघा, मनी, ठीक आहे, मनी, इथं पण मनी आहे, इथं पण मनी आहे. मग टाइम अँड मनी टिस निम जेईसी, मॅनेज मनी ज्युडिशियसली, मग या दोघांमध्ये कॉमन काय, मनी मनी. मग याचं कोडिंग काय, दोघांमध्ये कॉमन काय, निम निम, म्हणजे मनीसाठी काय आलं, मनीसाठी काय आलं, निम, मनीसाठी निम, म्हणजे माझ्या पर्यायामध्ये निम पाहिजे, निम पाहिजेच, निम पाहिजेच बरोबर. ठीक आहे, ओके, निम मिळाला, बाकी सगळ्या पर्यायामध्ये निम आहे. बर, पुढे गेलो बघा मी, मोर निघू शकतो का बघा, मोर, सेव्ह मोर टाइम, सेव्ह मोर टाइम बघा, सेव्ह मोर, सेव्ह मोर, सेव्ह मोर इथं शब्द आहे, म्हणजे याचा अर्थ ह्या तिघांपैकी कुणी 2 पाहिजे. JECKIB
बघा DOB इथं फक्त KIB आलंय, चूक. DOB आणि JEC पाहिजे होता. DOB KIB आलाय, चालतंय, ठीक आहे. JEC आणि DOB आलाय, चालतोय. KIB आलाय, चालतो, ठीक आहे. आता इथं जर पाहिलं ह्या तिघांपैकी कुणी दोन आलं पाहिजे, तिघांपैकी कुणी दोन आलं पाहिजे. मग आता मला मित्रांनो कळतं की टाइम शब्दासाठी मला उत्तर निघू शकतं. टाइम अँड मनी आहे, टिस निम JEC. इथं बघा सेव्ह मोर टाइम JEC KIB, म्हणजे याचा अर्थ कळला का बघा, JEC म्हणजे टाइम या शब्दासाठी JEC येतोय, JEC. मग JEC टाइम शब्दासाठी येतोय, सेव्ह मोर मनी आहे, मग JEC येऊ शकत नाही. म्हणजे दिलेल्या तिन्ही शब्दांसाठी सेव्ह मोर साठी JEC ने आता KIB DOB येणार, KIB DOB येणार आणि नंतर आलेलाच म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर. कळतंय? यस, लक्षात ठेवा, हे अशा तऱ्हेने अॅनालाइज कोडिंग असतं. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न मी घेतला होता विधान निष्कर्षाचा प्रश्न आहे. वरती विधान जे दिले त्याच्याहून काय क्रक्स काढता येईल, काय अनुमान काढता येईल. विधान निष्कर्ष, कृती ही शब्दापेक्षा अधिक मोठ्याने बोलते. म्हणजे कृती, शब्द जे बोलतो त्याच्यापेक्षा कृती, ऍक्टिव्हिटी जे तुम्ही करून दाखवणार आहे, तुमचा जो शेवटी निष्कर्ष निघतो तो याच्या आधारावर निघत असतो. म्हणजे कृतीला जास्त महत्व आहे बोलण्यापेक्षा. म्हणजे याच्याहून काय अनुमान निघतं, शब्द दुर्लक्षित होऊ शकतात पण कृती नव्हे. 100% तोच अर्थ आहे त्याच्यातून की कृती जास्त दुर्लक्षित होत नाही, शब्द दुर्लक्षित होऊ शकतात पण कृती नव्हे. कृती ही खरा हेतू स्पष्ट करते, बरोबर आहे. कृतीच मेन सांगते की तुमचा काय काय अचिव्हमेंट झाली हे, म्हणून दोन्ही बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3 बरोबर. लक्षात ठेवा, याच्यातून काय क्रक्स निघतो हे तुम्हाला शोधावं लागतं. ह्याची उत्तर व्यक्तीनुसार बदलत असतात बरं का. निष्कर्ष, गृहीतके, विधान, युक्तिवाद जे प्रश्न असतात, तुम्हाला वाटतं काय आणि आयोगाला वाटतं काय, जेव्हा मॅच झालं ती उत्तर येतात. लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 3 बरोबर. आता हे काय होतं, मिसिंग टर्म, असा प्रश्न सुटेल लवकर याची गॅरंटी नसते. लॉजिक काय होतं, 8च्या पुढचा आकडा 9 इथं, 6च्या पुढचा आकडा 7 इथं, 4च्या पुढचा आकडा इथं, 5च्या पुढचा आकडा इथं, 6च्या पुढचा आकडा इथं, 4च्या पुढे इथं, मग 7चा पुढे 8, 8च्या पुढे 9, म्हणजे 89 उत्तर येणार, ऑप्शन नंबर 3 बरोबर. बरेच जण किती वेळ शोधत बसले, वर्ग, गण, बेरीज, वजाबाकी सगळे करत बसले. हे लॉजिक तुमचं आणि आयोगाचं मॅच लवकर होत नाही. मॅक्स 1 मिनिट विचार करायचा, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा, दिशा ज्ञान चाचणीचा टॉपिकचा प्रश्न घेतला होता मी. राजूचा चेहरा सध्या पूर्वेकडे आहे. आता डिग्रीमध्ये वळायचं म्हटलं तर असं चक्र करत राहायचं, चक्र, बरोबर. किंवा तुम्हाला ऍडिशन सबस्ट्रॅक्शनची मेथड पण सांगतो. राजूचा चेहरा सध्या पूर्वेला आहे, पूर्वेला आहे म्हणजे राजू इकडे पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, ठीक आहे. तेथून तो 135 डिग्रीमध्ये डावीकडे वळला. 135 डावीकडे म्हणजे कळलं, हे 50 आणि 135 इथं आला, ठीक आहे. नंतर 90 डिग्री उजवीकडे वळला, उजवीकडे इकडे 90 आला, उजवीकडे आला, ठीक आहे. पुन्हा 135 डावीकडे वळला, पुन्हा 135 डावीकडे वळला, ओके. नंतर 45 डिग्री उजवीकडे वळला, 45 डिग्री उजवीकडे वळला. तर राजूचा चेहरा आता कोणत्या दिशेला आहे, कुठे टच झाला, वायव्येला, ऑप्शन नंबर 2 बरोबर. कळतंय? आता काय करायचं बघा, तुम्हाला प्लस मायनसची मेथड पण सांगितली मी. जेव्हा तो उजवीकडे वळतो, सध्या बघा, सध्या पूर्वेला आहे, तेथून 135 डिग्री डावीकडे वळतो, डावीकडे म्हणलं की मायनस घ्यायचं 135, करेक्ट, ओके. नंतर 90 डिग्री उजवीकडे म्हणलं की प्लस घ्यायचं 90, ठीक आहे. नंतर पुन्हा 135 डावीकडे म्हणलं की माझं 135 घ्यायचं, ठीक आहे, बरोबर. आणि नंतर 45 उजवीकडे म्हणजे प्लस 45 उजवीकडे घ्यायचं. आता विचार करा, 90 आणि 45 किती होतात, 35, प्लस 35 135 आणि मायनस 135 गेलं म्हणजे मायनस 135 डिग्री, म्हणजे कुठेही त्याचं तोंड पूर्वेकडे, पूर्वेपासून 135 डिग्री जा, म्हणजेच कोणता येणार, वायव्य, ऑप्शन नंबर 2 बरोबर. ठीक आहे. अशा तऱ्हेने मित्रांनो आपण 15 प्रश्नाचं एक्सप्लेनेशन पाहिलं. तुमच्यासाठी बूस्टर डोस जो आपला ॲप संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ह्या ॲपवरती दिलाय मित्रांनो. लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त काय करायचं, आता 1 डे रिव्हिजन बॅच करून घ्यायची. 15+ व्हिडिओ आहेत. सध्या तुम्हाला काही व्हिडिओ दिसतील, दररोज माझं शूटिंग चालू आहे. सगळा क्रक्स काढून मी एका बॅचमध्ये 1 डे रिव्हिजन बॅचमध्ये दिलेला आहे. तुम्ही ती बॅच जॉईन करून 100% रिव्हिजन करा. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक बूस्टर डोस घेतलाच पाहिजे, कारण ही बॅच तुम्हाला कमीत कमी जो तुमचा अभ्यास आहे कमीत कमी 3 ते 4 प्रश्न वाढून देईल आणि पेपर कव्हर करण्यासाठी सगळ्यात मदत करेल. तर लक्षात ठेवा, फक्त 249च्या फीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला काही गरज लागली
तर 9823-860-110 हा जो नंबर आहे तो आपला संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ह्या ॲप्लिकेशनचा नंबर आहे. त्यावर कॉन्टॅक्ट करा, माहिती घ्या आणि 100% जॉईन करून काम करून घ्या. ठीक आहे मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार. डेली हा नियोजन चालू आहे. तुम्ही फक्त काय करायचं मित्रांनो, व्हिडिओ पाहिलाय लाईक करायचं, कमेंट्स करायचं, शेअर करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.